नमस्कार सगळ्यांना, तुम्हा सगळ्यांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला म्हणजे माझी आई तुम्हाला अनासर करून दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तिने ते 1 किलो जुना जाड तांदूळ घेतला होता, तो 3 दिवस कुसवून घेतलाय। म्हणजे 3 दिवस ह्या तांदूळांचं आपल्याला पाणी बदलून घ्यायचं आहे आणि 3 दिवसानंतर हे कुसलेले तांदूळ आपल्याला थोडे असे वारसंडून घ्यायचे आहेत, म्हणजे थोडे फॅन खाली हे सुकू द्या। आणि मग हे थोडेसे सुकले ना 3 दिवसानंतर, थोडेसेचा जास्त नाही, मग हे आपल्याला ह्याचं मिक्सरला आपल्याला हे फिरवून घ्यायचे आहेत। मिक्सरला फिरवून घ्या थोडे थोडे। हे पूर्ण मिक्सरला फिरवून झाल्यानंतर ह्याची अशी पूर्ण पावडर तयार होते, म्हणजे पीठ तयार होतं। आता आपल्याला हे पीठ एका चाळणीच्या सहाय्याने, म्हणजे आपण जे पीठ चाळायची चाळण असते त्याने हे आपल्याला मिक्सरला फिरवलेलं पीठ चाळून घ्यायचं आहे। आता हे पूर्ण चाळून झालं आहे माझं इथे। आता त्याच्यामध्ये 1 किलो तांदूळाचं पीठ, म्हणजे जे कुसवले तांदूळाचं पीठ, त्याच्यासाठी अर्धा किलो इथे गूळ वापरणार आहोत आपण। आई आता इथे गूळ कट करून घेते आणि आता हे पीठ आहे त्याच्यामध्ये आता आई गूळ मिक्स करून हे ठेवून देणार आहे 4 ते 5 दिवसासाठी। आईचा इथे गूळ कापून झाला आहे आणि आता आई ह्या पिठामध्ये हा गूळ सगळा मिक्स करून एका बंद डब्यामध्ये हे पीठ आपल्याला 4 ते 5 दिवसासाठी बंद करून ठेवायचं आहे। 4 ते 5 दिवसानंतर अनासरांचं आपलं छान पीठ तयार होतं। आम्ही इथे 2 डबे भरून ठेवलेत, एकाच हाताने हे पीठ तयार करा, दुसरे कोणाचा हात लागून देऊ नका। 4 ते 5 दिवसानंतर आपलं हे छान अनासरांचं पीठ तयार झालं आहे। तुम्ही बघा किती सुंदर पीठ झालं आहे। आता इथे आई तुम्हाला अनासर करून दाखवते आहे। अनासर इथे आईने थापते, त्याला थोडीशी खसखस लावा आणि हे तेलात किंवा तुपात तुम्ही तळू शकता। आम्ही इथे तेलात तळतोय मंद आचेवर। हे आपल्याला छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तुमचा पण दिवाळीचा फराळ करून झाला की नाही मला कमेंट करून नक्की सांगा आणि आमची अनासर कशी झाली ते पण सांगा। आणि तुमची अनासरांची रेसिपी जे काय असेल ते मला शेअर करायला विसरू नका। बाय।